यहाँ भी होगा वहाँ भी होगा। बादशाह की गली में पूछता गुलाब से छू मेरा ही जलवा। आत्ता जो तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितली आहे। जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करून टाका। हा जो टेटस आहे आपण अलाइट मोशन मधून क्रिएट केला आहे। सिंपली हा टेटस क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशनला ओपन करायचं आहे। अलाइट मोशन ओपन केल्यानंतर बिटमार्क प्रीसेट आणि सिकेपिक प्रीसेट दोन्ही प्रीसेट इम्पोर्ट करून घ्यायचे आहे। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर काही तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस बघायला मिळून जाणार। तर स्टार्टिंगला येऊन जायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर आता तुम्हाला इथं फोटो ॲड करायचे आहे। फोटो ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। ज्या फोल्डरमध्ये तुमचे फोटो आहे त्या फोटोला तुम्ही इथं ॲड करायचे आहे। तर त्यासाठी तुम्हाला क्लिक करायचं आहे। फोटोवरती क्लिक केल्यानंतर तिरडाटवरती जायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे आणि तो पहिल्या बीटवरती आल्यानंतर इथून हा जो काही आयकॉन दिसते याला इथून कट करून घ्यायचा आहे फोटोला। तर आता एवढं झाल्यानंतर आता इथं फोटो लावायचे आहे तुम्हाला। फोटो लावण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। फोटोवरती जायचं आहे। गेल्यानंतर याला रोटेट करायचं आहे। तर याचा रोटेट आपण 90 करून टाकू। केल्यानंतर थ्री डॉटवरती जायचं आहे। फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। केल्यानंतर इथून एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। कट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। गेल्यानंतर आता फोटोवरती क्लिक करायचं आहे। मूव अँड ट्रान्सफरवरती गेल्यानंतर इथं रोटेटच्या दिसते तर आपण ह्या साईडनं रोटेट करून घ्यायचं 90 वर। केल्यानंतर यातून थ्री डॉटवर जाऊन फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। तर केल्यानंतर इथून फोटोला एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचा आहे। तर तसेच तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर मी सर्व फोटो ॲड करून घेतो। तर बघू शकता आपण असेच फोटो सर्व लावले आहे। तुम्हाला पण असेच फोटो इथं ॲड करून टाकायचे आहे। तर ॲड झाल्यानंतर काय करायचे आहे, आता तुम्हाला स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला याल्यानंतर आता तुम्हाला इथे एक इमोजी दिली आहे ती इमोजी इथे ॲड करायची आहे। ॲड करण्यासाठी प्लस आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। जी मी तुम्हाला इमोजी दिली आहे त्या इमोजीवरती तुम्हाला काय करायचं आहे, इथं ॲड करायचे आहे। इमोजीवरती क्लिक केल्यानंतर इमोजीच्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। सगळ्यात लास्टला यायचं आहे। लास्टला आल्यानंतर इथं 2 नंबरचं आयकॉन दिसते यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर एवढे झाल्यानंतर बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर सिकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर हा जो काही पहिला फोटो दिसते पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट होते तिरडाट देऊन कॉपी पिक करून घ्यायचा आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर हा जो काही पहिला फोटो दिसते पहिल्या फोटोच्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट होते आणि तिरडाट देऊन पेस्ट पिक करून घ्यायचं आहे। केल्यानंतर आणखी तुम्हाला यायचं आहे 2.23 सेकंदावरती। आल्यानंतर इथं पण हवाला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे। इथं पण करून घ्यायचं आहे पेस्ट आणि इथं पण करून घ्यायचं आहे। तर तुम्हाला करायचं आहे फोटो तुम्हाला करायचं आहे 6.14 सेकंदापर्यंत हा जो काही इफेक्ट आहे हवाला फोटोला लावायचा आहे तुम्हाला। तर चला तर मी हवाला इफेक्ट सर्व फोटोला लावून घेतो। तर आता लावून झाल्यानंतर इथून बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर सिम्पली आता आणखी इथं लावायचं आहे 16.6 सेकंदावरती यायचं। आल्यानंतर इफेक्ट होते पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। आणखी इथं हवाला इफेक्ट पेस्ट करायचं आहे आणि इथं पण करून घ्यायचं आहे इफेक्ट पेस्ट। तर एवढे झाल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर सिकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे दुसरा त्याला 2 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती तिरडाटून कॉपी पिक करून घ्यायचं आहे। बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आता तुम्हाला लावायचं आहे 7.5 सेकंदावरती आल्यानंतर हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर फोटोला झूम करायचं आहे। झूम केल्यानंतर तुम्हाला इथं एक की द्यायची आहे। म्हणजे काही प्लस आयकॉन आहे तर एक की द्यायची आहे आणि सगळ्यात लास्टला यायचं आहे। आणखी आता असं करून घ्यायचं आहे। केल्यानंतर ह्याला कीला सगळ्यात लास्ट आणायचं आहे। आणल्यानंतर काही तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे असा बघायला मिळून जाणार। तर तुम्ही बॅक येऊन जायचं आहे। बॅक आल्यानंतर सिकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। याचा इफेक्ट आहे कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी केल्यानंतर बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे 10.17 सेकंदावरती यायचं आहे। हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे। केल्यानंतर बॅक यायचं आहे। बॅक केल्यानंतर सिकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आता तुम्हाला जो चौथा फोटो आहे त्या चौथ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती तिरडाटून कॉपी पिक करून घ्यायचं आहे। कॉपी पिक केल्यानंतर बॅक यायचं आहे। बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर आता हवाला इफेक्ट तुम्हाला इथं लावायचा आहे
तुम्हाला लावायचं आहे 17.20 सेकंदावरती यायचं आहे. हा जो काही इफेक्ट आहे इथं पेस्ट करून टाकायचा आहे. चला तर मी हावाला इफेक्ट इथं पेस्ट करून टाकतो. तर आता एवढं झाल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे हा जो काही इफेक्ट आहे या इफेक्टला क्लिक करून इथून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे इथं 18.29 सेकंदावरती यायचं आहे. आल्याच्यानंतर हा इफेक्ट इथं पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला आणखी इथं हा जो काही इफेक्ट आहे आता 13.14 याला इथं कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे आता इथं 21.18 सेकंदावरती. आल्याच्यानंतर इथं हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर आणखी तुम्हाला यायचं आहे 16.18 सेकंदावरती. आल्याच्यानंतर हा इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर आता तुम्हाला यायचं इथं 18.1 सेकंदावरती यायचं आहे. इथं हावला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर आता तुम्हाला यायचं इथं 17.7 सेकंदावरती. आल्याच्यानंतर हा इथून कॉपी करून घ्यायचा इफेक्ट. बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर आता सगळ्यात लास्टचा जो फोटो आहे त्या फोटोवरती हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे. आता हे झाल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता इथे एक इफेक्ट राहिला आहे. तर याला लावण्यासाठी तुम्हाला यायचं इथं स्टार्टिंगला यायचं. स्टार्टिंगचा जो इफेक्ट आहे याला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केल्याच्यानंतर तुम्हाला परत जायचं इथं. आल्याच्यानंतर इथे यायचं आहे 24.7 सेकंदावरती. इथं हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. सेकेपिक प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला मी 2 लेअर दिले आहे. ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्याच्यानंतर इथून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. कॉपी लेअर केल्याच्यानंतर बॅक यायचं आहे. बिटमार्क प्रीसेटला ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर इथं तुम्हाला आयकन दिसते तिथे पेस्ट लेअर दिसते, यावर क्लिक करून टाकायचं आहे. तर एवढे झाल्याच्यानंतर ह्या दोन्ही लेअरला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे सगळ्यात लास्टला आल्याच्यानंतर इथं खाली तुम्हाला आयकन दिसते, यावर क्लिक करून घ्यायचं आहे. केल्याच्यानंतर तुमचा व्हिडिओ इथे एकदम रेडी झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या साईडच्या एक्सपोर्टचा आयकन दिसते, यावर क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुमचा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.